आहो तुम्हाला मी सांगते ना तुम्हाला, मला सांगा लाली तिच्या बापाला पैसे देत होती का नाही? तिच्या आईचं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा 5 लाख रुपये तिने दिले. फोनवरती बोलत होती तेव्हा मी ऐकलेलं होतं. आणि तुमच्या समोर कबूल बी झाली होती की नाही ती? या गोपासमोर पलटी मारली तिनं. खरंय का खोटंय सांगा बरं मला. हां असू शकतं बरं का असं, पण लालीची लग्न झाल्यापासून माझ्या मागं लागल्या होत्या की जमिनीची वाटणी करून घ्या, ती जमीन आपल्या नावावर करून घ्या, आपण विकून टाकू आणि शहरात जाऊ इथून राहायला. हाय का? लाली असं काहीतरी करेल असं वाटलं नव्हतं मला. मला बी नव्हतं वाटलं आई, पण असं वाटत नाही ना समोरचा माणूस असं काहीतरी वागू शकतो. त्यांना समोरच्याच्या मनामध्ये चांगुलपणा निर्माण करायचा असतो, आपण किती चांगले असं दाखवायचं असतं. मला लय वेळा म्हणला जाऊ शहरात, इथं काय माझं मन लागा नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं बरं का आई आप्पा, म्हटलं मी काही येत नसतो, इतकी वर्ष झाले घरापासून लांब आहे, माझ्या आई बापापासून लांब आहे, मी नसतो येत. काय गोपाळ, आता जर का तू कुठे गेलास ना निघून तर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार ना. अगं आई काय बोलतेस तू? मी नाही कुठं सोडून जाणार. आता मला आई आणि आपण तसेच राहायचे. या लालीला ना काही संस्कारच नाहीत. तिचा बापी तसलाच. आणि हे बघ, खरंच तिच्या आपल्या प्रॉपर्टीवर डोळा असेल ना तर तू काळजीच करू नकोस. मी आहे तुझ्या संग. मी बघतोच ना हे दोघं कसे आपल्या वाट्याला जातात ते. अरे देशमुख म्हणजे कोण समजले कोण आहे? ए वाढ त्याला जेवायला. जा बाळा जेवून घे जा. बाय गोपाळ, हे बघ तू काय बी काळजी करू नकोस बघ, आम्ही समधी तुझ्या सोबत आहे बघ. चल फुलताई मी मदत करते तुला. मग तर विषय संपला. आता ती लाली या घरात परत आली तरी माझं काहीही बिघडू शकणार नाही. आता जे काय बिघडवणार, जे काय करणार ते मीच करणार. चांगलाच डाव टाकलाय माझ्या नवऱ्यानं. एक जागा सोडली नाही मी हरवल्याची जाहिरात करायची. आता मी जिथं जाईन तिथं लोक मला लगेच ओळखतील. सगळी सोय करून ठेवली आहे त्यानं. म्हणजे मला आता बिंदास कुठंच फिरता नाही ना रस्त्यानं. कुणाला कुठं दिसले तर लगेच कळवतील ती त्याला. ठीक आहे, लय वेळ आहे ना हे सगळं करायला माझ्या नवऱ्याकडं. मग मला पण आता त्याचं लक्ष दुसरीकडे वळवावं लागेल. खरंच कोणी होतं का भास झाला मला. सासूबाई नमस्कार. येऊ का?
जावई बाप बसा 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 बसा, त्रास करून घेऊ नका, बसा. लालीचा शोध लागला काय? लाली आली घरला का संघ आली तुमच्या? अहो, नाही नाही तुम्ही बसा. नाही हो, अजून काय पत्ता लागला नाही, गावलंच नाही. तुम्ही काही खाल्लंय का? लालीच्या काळजीनं तहान भूक हरपली आहे माझी. वाटलंच बरं का मला बी. तुमच्यासाठी खायला घेऊन आलोय. आता रस्त्यानं जे जे मिळेल का नाही ते आणलंय, खाऊन घ्या. तुमच्या तब्येतीची काळजी वाटते मला, तब्येत नीट नाही. उद्या लालजी परत घरी आल्या, त्यांनी विचारलं तुम्ही काय उत्तर देणार बरं त्यांना? काहीतरी खाऊन घ्या बरं तुम्ही. घ्या घ्या खाऊन घ्या. तात्या कुठे आहेत? तात्या ते नाहीत घरात, नाहीत? कुठे गेलेत? ते नवस पूर्ण करायला गेलेत. हाय का, ते नवस पूर्ण करायला गेले. तुमची तब्येत नीट नाही, लालजींचा पत्ता लागा नाही, सगळंच गोंधळ झालाय बघा. कसं व्हायचं? तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बरं. हाय, काय खायची इच्छा नाही माझी. असं कसं? काहीतरी खाऊन घ्या, तब्येतीकडे बघा. जावायचं तरी मान राखा. मला एक सांगा, लालजी जेव्हा इकडं आल्या होत्या तेव्हा बॅग पिशवी असं काही घेऊन आल्या होत्या का? का काही आणणार होती का? नाही म्हणजे तुमच्यावर जेव्हा हल्ला झाला बघायला जेव्हा आलतं त्या इकडं, तेव्हा ती बॅग पिशवी काहीतरी घेऊन आले असेल, इथंच राहिलं असेल. तुमच्याही लक्षात नाही, त्यांच्याही लक्षात नाही, असं काही झालंय का? म्हणजे तुमच्या नकळतपणे ते इथं ठेवून गेले असेल. नाही, असं काही नाही. नीट आठवून बघा बरं. मला चांगलं आठवतंय, काहीच आणलं नव्हतं. म्हणजे हिला काहीच माहिती नाहीये. कदाचित तिने हिला न सांगता घरात पैशांची बॅग लपवली असेल तर. तुम्ही एक काम करा, खाऊन घ्या बरं. तब्येतीला काहीतरी खावा, खावा खावा. मी एक काम करतो, लालजींच्या रूममध्ये जातो, बघतो तिथं काय गावतंय का, ज्याच्यामुळे आपल्याला लालजींपर्यंत पोहोचायला मदत होईल. बघू काय मिळतंय का. काय मी खाऊन घ्या ती. सासूबाई, तात्या घरी कधी येणार आहेत? अजून 4-5 दिवस लागतील म्हणालेत. 2-4 दिवस? एवढे दिवस नव्हतं थांबायला पाहिजे बरं का त्यांनी तिकडं. माझंच चुकलं, मीच पाठवलं त्यांना. लालीच्या काळजीनं काय सुचत नव्हतं. लालीचे पैसे तर नाही सापडले, दागिने सापडलेत. ते का सोडतोय मी? सापडलं का काही? नाही ना हो, सगळीकडे ओळखलं, काहीच गावलं नाही. मी काय म्हणते जावई बाप, पाणी मिळेल का? आणते. लाली गेली कुठे? माझ्या घरी नाहीये, लालीच्या घरी नाहीये, पोलीस स्टेशनला सुद्धा नव्हती, गावात कुठे दिसत नाही. गेलीये कुठे? अशी कोणती जागा आहे जिथे तिने आसरा घेतला असेल? तिच्याकडे असणाऱ्या पैशांच्या जोरावर ती हॉटेलमध्ये राहू शकते, कुठेही राहू शकते. अरे हे कसं लक्षात नाही आलं माझ्या? ती नक्कीच एका हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये थांबली असणार.